वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहां। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती वर्णने अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखुण हातातडे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जयी हृदय घेसो निठाय तई एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। काळेपणाचा आवो अंबरी बाणला
कुदादुला देखिला डोळा काळे मनुष्य मानव झाले अरूप रूपा आले गोविंदपणे रखुमा देवीवरू विठ्ठलो सहोदरू त्याने माझा व्यवहारू बहु काळे नेलागे माये काळे मनुष्य मानव जाये अरूप रूपा आले गोविंदपणे काळेपणाचा आवो अंबरी बाणला तो एको दादोला देखिला डोळा. भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय आपल्याला झालेल्या सगुण सावळ्या अशा आपल्या इष्टदेवता परमात्म्याचं जे दर्शन आहे त्या दर्शनाविषयी सांगतात की काळेपणाचा आवो अंबरी बाणला. भगवान परमात्मा जो आहे त्याच्यामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन केलं तो काळेपणाचा आवो म्हणजे काळ्या रंगाला जणू काही आकार प्राप्त झालेला आहे. भगवान सावळे सुंदर रूप मनोहर राह निरंतर हृदयी माझ्या अशा प्रकाराने परमात्मा जो आहे तो परमात्म्याने त्याचा वर्ण काळा आहे आणि त्या काळ्या वर्णाने जणू काही त्या परमात्म्याचा आकार धारण केलेला आहे. आणि तो अंबरी बाणला. अंबरी म्हणजे चिदांबर, चिदंबर म्हणजे चिदाकाश. चिदाकाशामध्ये जे निळेपणा आहे त्या निळेपणाने आकार धारण केलेला आहे. म्हणजे सचिद आणि आनंद स्वरूप अनंत असणारा निराकार परमात्मा तोच परमात्मा सगुण साकार रूपाने मला दर्शन देत आहे. काळेपणे मिरवले रूप त्याचे. आणि हा काळा किंवा निळा किंवा सावळा घनश्याम वर्ण धारण केला तर तो वर्ण काळेपणाने त्याचे रूप मिळविले. त्याचं स्वरूप अत्यंत शोभायमान दिसत आहे. काळे मनुष्य मानव झाले आरूप रूपा आले गोविंदपणे. तो जो परमात्मा आहे तो काळा आहे. काळ्या वर्णामध्ये काही कुठलंही इतका कालावर्ण किंवा तिमीर असं ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ दिसत नाही. आपल्याला आपण घनदाट अंधकारामध्ये आपल्यालाही आपण दिसत नाही आणि आपणाला दुसरंही दिसत नाही. लोक म्हणतात ना डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही इतका अंधार आहे. परंतु हे काळं अव्यक्त असणारं अतींद्रिय असणारं ज्याला अत्यंत दर्शन करणं ज्याचा अत्यंत कष्टकर आहे असं जे अव्यक्त तत्व आहे ते काळे मनुष्य मानव झाले. ते मानव रूपाला आलं. मानवाचा वेश घेतला आणि ते आपल्या पुढ्यात आलं. आपल्या दर्शनाला योग्य झालं. आणि जे अरूप होतं ज्याला नामरूप आकार काहीच नाही ते मात्र गोविंदपणे रूपा आले. गोविंद रूपाने श्रीकृष्ण रूपाने पांडुरंग रूपाने गोपाळ रूपाने तेच या ठिकाणी आकाराला आलं. आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. रखुमादेवीवरू विठ्ठल सहोदरू त्याने माझा व्यवहारू बहु काळे नेलागे माये. बाप रखुमादेवीवरू ज्ञानोबाराय म्हणतात की विठ्ठलू सहोदरू. विठ्ठल हा सहोदर आहे म्हणजे बंधू आहे. कोणाचा? जे सच्चिद आनंद निर्गुण निर्विकार असंग नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान एकम एवा द्वितीय आणि जे सर्व व्यापक केवळ असणारं जे तत्व आहे तेच तत्व त्याच तत्वाचा बंधू कोण आहे? त्याचाच बंधू आहे सगुण
असणारं साकार परमात्मा. म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो परमात्मा आहे तो श्री विठ्ठल हा सहोदर आहे. सहोदर आहे म्हणजे कोणाचा? निर्गुण निर्विकार परमात्म्याचा सहोदर आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही जे आहेत ते दोन्ही एकाच परमात्मा स्वरूपावर असणारे सगुण आणि निर्गुण ही दोन्ही रूपं आहेत. त्यापैकी ह्या निर्गुण रूपाचा सहोदर म्हणजे हा सगुण साकार असणारा श्री पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल. आणि त्याने माझा व्यवहारू बहु काळे ने लागे माहे. आणि त्याने बहु काळे माझा व्यवहारू म्हणजे अनादी जन्मापासून मी जो काही व्यवहार करत होतो. व्यवहार शब्दाचा अर्थ एक आदान प्रदान. दुसरा व्यवहार शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये कार्यकारण भाव संबंध सांगितला जातो किंवा ज्याच्यामध्ये आपला व्यवहार म्हणजे जन्म मरण परंपरारूपी व्यवहार हा अनादी काळापासून चालू होता. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आणि किती दिवसापासून चाललं होतं तर हे अनादी कालापासून ह्या संसार चक्रामध्ये भवबंधनामध्ये माझा व्यवहार चालू होता. परंतु माझा व्यवहारू बहुकाळे अनंत काळापासून चालत आला होता. परंतु ह्या सगुण सावळ्या परमात्म्याच्या शरणागत झालो किंवा त्या भगवत दर्शनाने तो व्यवहारू नेलागे माये. त्या संपूर्ण जो व्यवहार आहे तो व्यवहार नाहीसा झाला. म्हणजे कार्यकारण भावाने जी माया कारण आहे आणि जगत कार्य आहे ह्या कार्यकारण भाव संबंधाचा निराश झाला. आणि कार्यकारण भाव हा मिथ्या आहे असं कळल्यामुळं कार्य आणि कारण ज्या अधिष्ठानावर भासतं ते सच्चिदानंद अधिष्ठान मी आहे असं मला जेव्हा यथार्थ ज्ञान झालं त्यावेळेला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या कार्यकारण भावरूप व्यवहाराचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झाला. हे सर्व मला त्या सहोदर असणाऱ्या म्हणजे जे निर्गुण आणि सगुण ही दोन परस्पर विरोधी धर्म हे दोन परस्पर विरोधी धर्म ज्या माझ्या सच्चिदानंद ब्रह्माधिष्ठानावर भासतात त्या ब्रह्माधिष्ठानाचं मला त्या परमात्म्याच्या कृपेने ज्ञान झालं. दोन्ही रूप आहेत, सगुणही आहे निर्गुणही आहे. पण मला मात्र माझ्या अंतरात ह्या सगुण रूपाविषयी प्रेम भक्ती किंवा जिव्हाळा होता आणि त्या परमात्म्याची माझ्यावर कृपा झाली आणि मला त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं. आणि त्या परमात्म्याच्या ज्ञानाची फलश्रुती म्हणून माझा जन्ममरणरूप संसार नाहीसा झाला असं माऊली सांगतात. यानंतर पुढचा अभंग. मन मुरडोनी डोळाले काळेपणे मिरवले रूप त्याचे बरवे रूप काळे अमोलिक म्हणून या सांगतसे शुद्ध भावे रखुमादेवी वरू अगाध काळे म्हणून सर्वत्र व्योम अर्पियेले बरवे रूप काळे अमोलिक म्हणून या सांगतसे शुद्ध भावे. मन मुरडोनी डोळा लिहिले यामध्ये माऊली आपली साधन कालातली अनुभूती एक प्रकारे सांगतात की मनाला मुरडवलं म्हणजे मनाचा संयम केला. म्हणजे आपली जी अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा सर्वच इंद्रियांच्या द्वारा बहिर्मुख होऊन शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांकडे धावत होती. परंतु ह्या सर्व लौकिक व्यवहारामध्ये त्या इंद्रिय वृत्तीला कधीही समाधान किंवा शांती लाभली नाही. पण संत आणि शास्त्र यांच्या कृपेने मला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत मनाचा संयम करत नाही इंद्रियांचा संयम होत नाही तोपर्यंत ह्या कोणाही जीवाला ह्या परमात्म सुखाची शाश्वत आनंदाची झलक किंवा अनुभूती होत नाही. मग
त्या प्रकाराने संतांच्या श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी प्रयत्न केला, साधनाला आरंभ केला. तेव्हा मन मुरडोनी डोळा लिहिले. मी माझ्या मनाला मुरडवलं, मनाला मुरड घाला म्हणजे मनाचा निग्रह करा, संयम करा, बाह्य जाणाऱ्या इंद्रियांच्या द्वारा वृत्तीचं निरोध करा, नियमन करा. आणि मी ते केलं मनमुरडोनी. परंतु मनाला मन हे एक अशा प्रकारचं भूत आहे की त्याला कोणतं तरी आलंबन पाहिजे. ते मन एका जागेवर कधीही स्थिर राहू शकत नाही. अशा वेळेला आम्ही ते मनाला संयमित केलं आणि त्याचं केंद्रबिंदू केला कोण, तर आमचा डोळा किंवा डोळ्याची जी बाहुली आहे म्हणजे चित्ताची एकाग्रता. त्या ठिकाणी त्या डोळ्यामध्ये आम्ही काय केलं, परमात्म्याचं रूप किंवा त्या परमात्म्याच्या रूपाचं ध्यान करू लागलो. विषयांपासून परांमुख झालेलं मन आम्ही भगवद आकार करण्याचा प्रयत्न केला आणि डोळ्यामध्ये ते रूप घातलं किंवा साठवलं आणि डोळा लिहिले. काळेपण मिरवले रूप त्याचे आणि आम्हाला परमात्माचे एक स्वयंभू असणारा सावळा सुंदर घनश्याम मेघश्याम असा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याची प्रतीती यायला लागली आणि ते रूप मिरवलं म्हणजे शोभलं म्हणजे ते आम्हाला आनंददायी झालं. बरवे रूप काळे अमोलिक. आता हे जे रूप आहे हे काळं जरी असलं, सावळं असलं तरी ते अमोलिक आहे. म्हणजे याचा अर्थ ते अमूल्य आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. ते बरवे म्हणजे अत्यंत शोभनीय किंवा श्रेष्ठ अशा स्वरूपाचं आहे आणि त्या रूपाची आम्हाला अनुभूती आली. म्हणून आम्ही म्हणून सांगतसे शुद्ध भावे. आम्ही अत्यंत शुद्ध अंत करणारे तुम्हाला ही गोष्ट प्रगट करून सांगत आहेत की ते डोळ्यामध्ये साठवलेलं जे भगवंताचं सुंदर अशा प्रकारचं स्वरूप आहे ते मनोनिग्रहाच्या द्वारा प्राप्त होतं. जर आपली बहिर्मुख झालेली वृत्ती जर आपण परमात्मा आपल्या डोळ्यामध्ये या ठिकाणी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकवट केले, अर्थात आपण या ठिकाणी अंतर्दृष्टीनं जर परमात्म्याचं ध्यान करू लागलो, त्याच्या रूपाचं, त्याच्या वर्णाचं, त्याच्या गुणांचं, लीलांचं चिंतन किंवा अनुसंधान करू लागलो तर आपल्या जीवनाचं सोनं होतं आणि आपल्याला ते परमात्म दर्शन होतं. म्हणून म्हणतात ब्रह्मादेवर आघाद काळे मनोनी सर्वत्र व्योम अर्पियेले. हा जो रुक्मादेवीवर आगाध काळ, आगाध म्हणजे ज्याचा अंत लागत नाही इतका काळ आहे. म्हणजे याचा अर्थ हे अधिष्ठान इतकं अतींद्रिय आहे. कोणत्याही इंद्रियांना, मनाला, बुद्धीला विषय न होणारं, त्यांना विषय न होणार त्यांच्या आवाक्याच्या पलीकडं असणारं ते आगाध काळं किंवा सावळं स्वरूप आहे. मनोनी सर्वत्र व्योम अर्पियेले. आणि याच कारणाने त्या ठिकाणी जे व्योम म्हणजे आकाश जे आहे त्या आकाशात म्हणजे चिदाकाशात म्हणजे त्या परमात्म स्वरूपात मी माझ्या मनाचं समर्पण केलं. म्हणजे त्या मनाला केवळ आपलं इष्टदैवत हेच त्याचं ध्येय ठरवलं आणि चिंतनाचा विषय केवळ त्या परमात्म्यालाच ठेवलं. म्हणून म्हणतात सर्वत्र व्योम अर्पियेले. सर्वत्र व्यापक असणारं आगाध सूक्ष्म अतींद्रिय असं जे परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वाला मी माझं स्वत्व किंवा माझं स्वतःचं जीवन संपूर्ण समर्पण केलं. आता 40वा क्रमांक आता अभंग आहे. नवाहुनी परते तेराहुनी आरुते अंबरे हुनी परते काळे दिसे तेथे सातही मावळली पाचाहुनी परते बहुकाळे निरुते देखिले डोळा तेथे 17वी दुभते योगिया पुरते बहुकाळ निरुते सारासार देखा
बाप रखुमा देवी वरू अभोक्ता भोगीला काळेपणे झाला अमोलिक तेथे सातही मावळली पासाहुनी परते बहु काळे निरुते देखिले डोळा. ज्या परमात्म्याचं आम्हाला दर्शन झालं त्याचं वर्णन ज्ञानोबाराय सांगतात. नवाहुनी परते 13 हुनी आरुते आंबरे हुनी परते काळे दिसे. नवाहुनी परते 9 ज्या गोष्टी आहेत त्याच्याहूनही ते पलीकडं आहेत. 9 गोष्टी म्हणजे कोणत्या? आपल्याला वाटतं की ज्ञानाच्या साधनामध्ये पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि केवळ पंचज्ञानेंद्रियाला साह्यभूत असणारं अंतःकरण चतुष्टय आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्याचप्रमाणे हे जे रसनेंद्रिय श्रवणेंद्रिय त्वगेंद्रिय नेत्रेंद्रिय आणि रसनेंद्रिय ह्याद्वारा मनुष्याला जगातले पंचविषयाची ज्ञानं होतात. परंतु आम्हाला ज्या परमात्म्याचं दर्शन झालं त्याला जर कोणी म्हणेल ह्या पंचज्ञानेंद्रियाद्वारा आणि अंतःकरण चतुष्टय यांच्याद्वारा आपण परमात्म्याचं दर्शन करू तर सांगतात नवाहुनी परते. त्याच्या ते पलीकडं आहे. म्हणजे ह्या ज्ञानेंद्रियांचा आणि अंतःकरण चतुष्टयाचा तो परमात्मा विषय होऊ शकत नाही. पण 13 हुनी आरुते आम्हाला तर माहीत आहे परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय जीवाला कृतार्थता नाही. मग त्याच्यासाठी कशाने ते दर्शन होईल तर ते 13 हुनी आरुते असं सांगतात. 13 गोष्टी पाहिजे. त्या जर असल्या तर परमात्म्याचं दर्शन होणं सुलभ आहे. म्हणजे 13 गोष्टींच्या ते आवाक्यात आहे. तेव्हा त्या 13 गोष्टी कोणत्या तर सांगतात 13 हुनी आरुते. 13 गोष्टीच्या अलीकडचं म्हणजे 13 गोष्टी असल्या तर ते आपल्याला दर्शन होईल. पण आता ह्या 13 गोष्टी कोणत्या तर दश इंद्रिय म्हणजे एक पंचज्ञानेंद्रिय अगोदर सांगितली. आता पंचज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि मग मन चित्त बुद्धी ह्या गोष्टी जर असतील तर त्या ठिकाणी त्याचं दर्शन होईल. याचा अर्थ काय झाला की आपली जी 10 इंद्रिय आहेत म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्या सर्वांचा विषय काय आहे परमात्मा जर असेल आणि मग त्यावेळेला मन बुद्धी आणि चित्त त्याचं चिंतन करत असेल बुद्धी त्याचा निश्चय करील मन जर त्या परमात्म्याचा संकल्प करील तर तो परमात्मा जो आहे त्या परमात्मा त्याला दर्शन देईल किंवा भगवत दर्शन त्याला होऊ शकतं. म्हणजे त्याला भगवंताने दिलेली जेवढी सामग्री आहे सगळी जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. नेत्रेंद्रिय परमात्म्यालाच पाहतील. कर्णेंद्रिय परमात्म्याचं श्रवणेंद्रिय परमात्म्याचं श्रवण करतील. रसनेंद्रिय किंवा वागेंद्रिय परमात्म्याचंच प्रसादाचं भक्षण करील किंवा परमात्म्याचंच नामोच्चारण करील. या प्रकारे जे घ्राणेंद्रिय आहे ते परमात्म्याचं असणारे तुलस्यादी जे निर्माल्य आहेत त्यांचंच त्या ठिकाणी अवग्रहण करील. अशा प्रकारे सर्व जी इंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय घेई घेई माझे वाचे गोड नाम विठवाचे संपूर्ण अभंग जसा आहे. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम हेची मज प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहीन तुझे मुख तेची मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा. वाही रंगी टाळी नाचेन उदासी दे हातास पाया सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणिक नको ठाव चिंतो याशी. अशा प्रकाराने देवाने दिलेली ही सामुग्री सगळी सामुग्री केवळ भगवत दर्शनासाठी तिचा विनियोग केला तर तो 13 ही आरुते त्यांच्यामध्ये तो परमात्मा सापडू शकतो. असं याचा अर्थ ही 13 असेल त्या प्रत्येकाला प्राप्त होईल असं नाही. तर ह्या 13 असून त्याच्यामध्ये त्यांनी भगवंताची शरणागती केली तर भगवत कृपेनंच ही गोष्ट होईल. पण प्रयत्न एवढ्या बाबतीत आहे की जी परमात्म्याने सामग्री दिली त्या सर्व सामग्रीचा उपयोग केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच करणं आणि याद्वारा भगवंताचा लाभ करून घेणं. म्हणून 13 हुनी आरते. आंबरे हुनी परते काळे दिसे. आणि ते म्हणतात आंबर म्हणजे जे आकाश आहे त्या आकाशाचा जो नीलवर्ण आहे
त्याच्याही पलीकडचा असणारा नीलवर्ण, म्हणजे तो नीलवर्ण म्हणजे कसं सकाळीच अभंग गेला की या ठिकाणी निळीये रजनी वाहे मोतिया सारणी निळेपणे खाणी सापडली. या ठिकाणी अंधाऱ्या रात्रीमध्ये जर त्या ठिकाणी दैदिप्यमान असे मोती त्या निळ्या नदीमधून वाहत असतील तर त्या ठिकाणी ते अधिक सुशोभित दिसतं. त्याप्रमाणे ह्या परमात्म्याचं स्वरूप त्या भगवत भक्ताला प्राप्त होईल. आणि तेथे सातही मावळली पाचावहनी परते पहिले सांगितलं आंबरेवहनी परते काळे दिसे. आकाशाच्याही पलीकडं अत्यंत अगाध अशा प्रकारचा सौंदर्यपूर्ण माधुर्यपूर्ण अशा माझ्या इष्ट भगवंताचं स्वरूप आहे. तेथे सातही मावळली पाचावहनी परते. त्या ठिकाणी जे सप्तधातू आहेत, 7 म्हणजे सप्तधातू, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र अशा प्रकारचे सप्तधातूंनी हे शरीर बनलेलं आहे. तर त्या ठिकाणी ह्या रसापासून तर शुक्रापर्यंत असणाऱ्या सप्तधातू जे आहेत त्या सातही मावळली. ती सप्तधातू जे आहेत ते मावळून जातात. म्हणजे सप्तधातूंच्या द्वारा हे शरीर हे भगवत दर्शन प्राप्त होत नाही, म्हणजे त्याच्या ते पलीकडचा आहे. आता पाचावहनी परते आणि ही जी पंचप्राण आहेत म्हणजे प्राण अपान उदान व्यान आणि समान ह्या पंचप्राणांनाही त्या परमात्म्याचं दर्शन होत नाही. कारण प्राण काय आहेत? जड आहे. नंतर हे सप्तधातू जे आहेत ते जड आहेत. जड आहेत याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ज्ञानाची योग्यता नाही. ते स्वतःला जाणत नाही, इतरांनाही जाणत नाही. आणि परमात्मा जो आहे तो चिदघन आहे, ज्ञानघन आहे. त्याला जाणण्याच्या बाबतीत सप्तधातू किंवा पंचप्राण यांचा उपयोग नाही. पंचप्राणाचा धर्म फक्त क्षुधा तृषा एवढाच त्या ठिकाणी आहे. हे जे रसरक्त आहे ते खाल्लेल्या अन्नापासून रस निर्माण होतो, रसापासून रक्त, रक्तापासून मांस मेद अशा प्रकाराने होतं. ह्या सर्वांचा उपयोग जो आहे तो व्यावहारिक किंवा संसारी जीवनात आहे. परमात्म प्राप्तीसाठी त्या साधनांच्या द्वारा केवळ त्या साधनांच्या द्वारा जर कोणी म्हणेल ह्या जडापासून चैतन्याची मला प्राप्ती होईल तर ते होणं शक्य नाही. म्हणून सांगतात की तेथे सातही मावळली पाचावहनी परते बहु काळे निरते देखिले डोळा. जेव्हा या सप्तधातूचं शरीर किंवा पंचप्राण यांच्याविषयीही आम्ही उदासीन झालो आणि ह्या सर्वांचं अधिष्ठान असणारं जे काळं रूप आहे तेच पाहण्याची देहभाव आम्ही ठेवीला विठ्ठली. देहभाव जो आहे त्या देहभावाचा मी देह आहे या भावाचा मी परित्याग केला आणि आवडी धरिली पायासवे. देहभाव आम्ही केला भोगाचे देह वेगळं आहे ते पण म्हणता येईल. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी राहिलो निराळी माना माना. आणि आम्ही या ठिकाणी फक्त परमात्म्याच्या पायाशी लगट केली. त्याचंच त्या ठिकाणी आम्ही देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आम्ही हा देहभाव जो आहे त्या देहभावाला जेव्हा देहभावाविषयी जेव्हा आम्ही उदास झालो तेव्हा आम्हाला परमात्म दर्शन झालं. जोपर्यंत आम्ही तहान भूक म्हणजे प्राणाचे धर्म किंवा रसरक्त मांस हे धातूंचे धर्म ते माझं स्वरूप आहे असं जोपर्यंत आपण ह्या देहाभिनिवेश धारण करू तोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होणार नाही. ज्या वेळेला ह्या देहभावाचा निराश करू तेव्हा परमात्माच अवशिष्ट राहतो आणि त्या परमात्म्याचं डोळा निरुते देखिले. ते काळं रूप परमात्म्याचं काळं निळं अगाध सूक्ष्म गंभीर व्यापक असं असणारं स्वरूप ते सगुण रूपाने निर्गुण रूपाने आणि सगुण आणि निर्गुणांच्याही विलक्षण गुणातीत स्वरूप हे सर्वच आम्हाला भगवत दर्शन झालं. तेथे 17वी दुभते योगिया पुरते बहुकाळ निरुते सारा सार देखा. आता ते सकाळी एक प्रमाण विचारलं होतं 17वी जीवनकळा पाह्य आत्मा हा चिंतोनी. याच्यामध्ये आपल्या मदालसेमध्ये हे प्रमाण आहे ज्ञानोबरायांच्याच गाथेमध्ये किंवा ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा.
असं पण प्रमाण आहे. सोनी असं निश्चित हां, तर रामकृष्ण हरी. तर त्या ठिकाणी सांगतात तेथे 17वी दुभते योगिया पुरते. तिथं जी 17वी जीवनकाळा म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, ही 15, नंतर मन आणि बुद्धी, ही जी 17 तत्व आहेत ही याच्यामध्ये सांगितलेली आपलं 16 तत्व आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतकरण, ही जी 16 आहेत ह्या 16 कला मानलेल्या आहेत. आणि ह्या 16 कलाला मुख्य अधिष्ठान जे आहे त्याला 17वी जीवनकळा असं म्हणतात. त्याला माऊलीने 17वीचे स्तन्यदेशी अनुहाताचा हल्लरू गासी समाधी बोधे निज बुझाविषयी समाधी बोधे निजविषयी बुझावणी असं सांगितलेलं. ही 17वी जीवनकाळा याचाच अर्थ आपला प्रत्येगात्मा, ब्रह्मरूप असणारा प्रत्येगात्मा. तर ते सांगतात 17वी दुभते योगिया पुरते. ही 17वी जी आहे योगिया पुरते म्हणजे हा जो योगी आहे तर योगशास्त्रामध्ये किंवा योगदर्शनामध्ये ह्या 17वी जीवनकाळा म्हणजे तो आत्मा, त्या आत्म्याचं चिंतन किंवा प्राप्ती होते. बहुकाळ निरुते सारासार देखा. परंतु हे 17वी जीवनकाळा प्राप्त होणं, प्रत्येक आत्मदर्शन होणं हे काही सामान्य नाही. बहुकाळ निरुते सारासार देखा. आम्ही त्या ठिकाणी बहुत काळ म्हणजे अनेक काळ, आम्ही किती काळ मागे भोवती जन्मी हेच करिता आलो. आम्ही हेच साधना करीत आलो. आणि त्यावेळेला ह्या 17व्या कलेचं, जीवनकलेचं आम्हाला दर्शन झालं. आणि त्यामध्ये सार काय आणि आसार काय, ह्या सारासार विचार जो होऊन आम्हाला आसाराचा परित्याग होऊन साररूप असणाऱ्या भगवंताचं दर्शन झालं. बहुकाळ निरुते सारासार देखा. बाप रुखमा देवरू अभोक्ता भोगेला काळेपणे झाला अमोलिक. या ठिकाणी सांगतात की बाप रुखमा देवरू म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात की हा जो बाप रुखमा देवीवर आहे म्हणजे परमात्म्याचं जे वास्तव स्वरूप आहे, माझ्या पांडुरंग परमात्म्याचं जे वास्तव स्वरूप आहे ते अभोक्ता आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो परमात्मा कधी भोक्ता होत नाही. भोक्ता कोण होत असतो? जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो भोक्ता होत असतो. पण परमात्मा हा असंग निर्विकार असल्यामुळं तो कर्ताच होत नाही, अर्थात तो भोक्ता नाही, तो अकर्ता आणि अभोक्ता आहे. परंतु त्या जीवाला जेव्हा आपलं आत्मकल्याण करायचं आहे तेव्हा त्या अकर्ता आणि अभोक्ता असणारा जो परमात्मा तो मीच आहे असा निश्चय व्हावा लागतो किंवा असं त्याला यथार्थ रीतीनं संशय विपर्यय रहित जाणावं लागतं. परंतु असं जाणलं तर तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. त्या परमात्म्याला जाणूनच मनुष्य मृत्यूचं उल्लंघन किंवा शोकाचं तरण करू शकतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. परंतु तो परमात्मा तर अभोक्ता आहे, तो तर अकर्ता आहे. जीवाचं जे लक्ष्य स्वरूप आहे प्रत्येगात्मस्वरूप तेही तसंच आहे. त्यामुळं दोघांचं नित्य ऐक्य आहे हे आपण जाणलं पाहिजे. पण जाणल्यानंतर या ठिकाणी मनुष्य जो काही परमात्म स्वरूपाचं ऐक्य जाणून तो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. पण ह्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये तो जीव तत्वतः अकर्ता अभोक्ता स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत त्या अकर्ता अभोक्ता स्वरूपाचं पुन्हा पुन्हा चिंतन करून त्या अभ्यासाने तो या ठिकाणी ह्या परमात्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा, परमात्म्याचं जे विधिमुखाने सच्चिदानंद रूपत्व सांगितलेलं आहे त्याचा तो भोग घेतो. म्हणजे आगा मीची होनी पांडवा माझी करीती सेवा, या प्रकारचं परमभाग्य भक्तिप्रेम सुख भोगण्याचं त्याला प्राप्त होतं. म्हणून म्हणतात की बाप रुखमा देवरा अभोक्ता भोगीला. तो परमात्मा अभोक्ता आहे पण आम्ही कायम त्या परमात्माकार तदाकार वृत्ती करून त्या परमात्म्याच्या
त्या अतिंद्रिय असणाऱ्या सुखाचा आम्ही अनुभव घेतला, भोग घेतला, काळेपणे झाला अमौलिक. आणि तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी दुसरे रंग, दुसरा रंग कोणताच नाही. ह्या काळ्या रंगावर दुसरा कोणताच रंग जो आहे तो पूर्णपणे ठसला जात नाही. सगळे रंग जेव्हा आपले रंग टाकून देतात तेव्हा त्यांना ह्या काळ्या रंगामध्ये एकरूप होतात. त्याप्रमाणे आपण जेव्हा विषयांचा रंग सगळा टाकून देतो त्याच वेळेला रंगे रंगे रे श्रीरंगे, आणि इतर रंग जे आहेत ते काय भुललासी पतंगे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात तो अभोक्ता आम्ही भोगला, आणि तो हे जे त्याचं स्वरूप आहे हे सर्वात श्रेष्ठ आमोलिक अमूल्य अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाशी काळेपणे झाला, त्या काळ्या स्वरूपाशी आम्ही तद्रूप झालो, त्याच्याशी समरस झालो असं सांगतात. पुढील 41 क्रमांकाचा अभंग. सावळेचे तेज सावळे बिंबले, प्रेम ते घातले हृदय घटी, निरालंब बाज निरालंब तेज, चित्तरस निज निज तेजे, आदि मध्यांत राहिला अनंत, न दिसे द्वैताद्वैत आत्मा रया, ज्ञानदेवी सोय अवघाची सामाय, सुख दुःख माय आम्हा नाही, निरालंब बाज निरालंब तेज, चित्तरस निज निज तेजे. ज्ञानोबाराय आपल्या सगुण भक्तिप्रेमाचा जो आनंद आहे तो आनंद ह्या आपल्या इष्टदेवतेच्या रूपदर्शनात आहे, सगुण दर्शनात आहे. आणि त्याचं योगाचे जे अनुभव येतात योग साधनेचे, की ज्यामध्ये यम नियम प्राणायाम आसन धारणा ध्यान समाधी, तर ह्या आनंदापेक्षाही या ठिकाणी ह्या भगवंताच्या सगुण दर्शनात अभिव्यक्त होणारा आनंद हा अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणजे योगाचं तत्त्व किंवा तत्त्वज्ञान यापेक्षाही ह्या भक्तिसुखाचा आनंद काही आगळा वेगळा आहे. तो आनंद माऊली सांगतात. सावळेचे तेज सावळी बिंबले, सावळेचं तेज म्हणजे योगशास्त्रात सांगितलं की जेव्हा कुंडलिनी शक्ती भ्रूमध्यापर्यंत येते त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी नीलज्योतीचं दर्शन होतं. भ्रूमध्यामध्ये म्हणजे आज्ञाचक्रामध्ये, त्या आज्ञाचक्र दोन भुवया जिथं मिळतात त्या ठिकाणी जर आपण चित्ताची एकाग्रता केली तर त्या योगाच्या साधकाला म्हणजे हठयोग किंवा अष्टांग योगाचं साधन करणाऱ्या पुरुषाला किंवा लय योगाचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला नीलज्योती दिसते आणि तो त्याच्यापासून होणाऱ्या आनंदात तो रममान होत असतो असं योगशास्त्र सांगतं. ते सावळेचे तेज, ते सावळं असणारं तेज म्हणजे नीलज्योती, ते सावळी बिंबले. परंतु ते तेज आहे ना, ते तेज तुम्हाला ध्यान करून जे प्राप्त होणार ते सुद्धा सावळा असणारा आमचा श्रीकृष्ण परमात्मा श्री पांडुरंग याच्या तेजामध्ये ते काय होतं, बिंबलं समरस होऊन जातं. म्हणजे त्या तेजाचंही मूलभूत तेज म्हणजे आमचा इष्ट पांडुरंग परमात्मा आहे. आणि प्रेम ते घातले हृदय घटी, आणि याच्यामध्ये काय प्रेमाचा व्यवहार होत नाही, याच्यामध्ये निळ ज्योत दिसते, चित्तवृत्ती एकाग्र झालेली असते, त्यामुळं मनुष्याला त्या ठिकाणी आनंदाचा भोग होत असतो. पण द्वैत मावळलेलं
नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. द्वैताचं कारण जे अज्ञान, त्या अज्ञानाचा नाश झालेला नाही. आणि जे तत्त्वज्ञानाने जेव्हा तुम्हाला त्या नीलज्योतीचं दर्शन होतं, त्या नीलज्योतीच्या दर्शनामध्येही तुम्हाला जरी आनंद येत असला तरीसुद्धा त्या तत्त्वज्ञानामध्ये एक प्रकारची निरसता आहे, रुक्षता आहे, सरसता नाही. कारण त्याच्यामध्ये आनंदाचा भोग घेण्यासाठी द्वैत पाहिजे, ते द्वैत त्या ठिकाणी राहत नाही. आणि आमच्या भक्तिप्रेमामध्ये या ठिकाणी आम्हाला आनंदरूपता तत्त्वज्ञानाची प्राप्त झालेली आहे. आणि योग साधनेऐवजी आम्ही जे सगुणाची उपासना किंवा प्रेमपूर्विका भक्ती करतो त्यामध्ये आम्हाला आनंदाचा भोग पण होतो. म्हणून ह्या आनंदाचा भोगही त्या ठिकाणी आहे आणि कोणत्याही प्रकारची निरसता नाही, सरसता, आनंद आहे. इतकंच नाही तर आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाच्या अंग आनंदची अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. म्हणून म्हणतात प्रेम. कारण का तर हे जे प्रेम आहे हे प्रेम देवाचं देणं आहे. या ठिकाणी योगदर्शनाने किंवा तत्त्वज्ञानाने हे अंतकरणाची वृत्ती प्रेमाकार होत नाही. ती आपल्या इष्टाच्या अनुग्रहाने होते आणि त्याची भक्ती प्रेमपूर्वक केल्यामुळं प्रेम ते घातले हृदय घटी. हृदयरूपी घट आहे आणि त्यामध्ये परमात्म्याने पूर्णपणे तो भक्तीचा रस आमच्या हृदयामध्ये ओतलेला आहे. निरालंब बाज निरालंब तेज चित्तरस निज निज तेजे. आणि आपण जेव्हा झोपतो त्या झोपण्याचं अधिष्ठान बाजेवर झोपतो. पण इथं बाज कोणती आहे? निरालंब आहे, अनालंब आहे. त्याला कोणतंही या ठिकाणी नाम रूप अशा प्रकारचं कारण नाही. ती निरालंब आहे, त्याला आलंबन नाही. तसं निरालंब तेज त्या ठिकाणी ते तेज आहे. ते तेजही कसं आहे? निरालंब. म्हणजे ते असणारं स्वरूपभूत ज्ञान, त्यालाही कोणतं आलंबन नाही आणि त्याला कोणतं कारणही नाही. ते कसं आहे? स्वयंप्रकाश आहे. चित्तरस निज निज तेजे. आणि चित्तरस म्हणजे आपलं चिंतन करणारी जी अंतकरणाची चित्तरूप असणारी जी वृत्ती आहे ती निज तेजे. ती आपल्या असणारं निज तेज म्हणजे आपलं असणारं जे इष्ट देवतेचं तेज आहे त्या तेजाने ती तेजोमय झालेली आहे. म्हणजे हा जो परमात्मा आहे तो परमात्मा कुठं? तर निरालंब बाज. इथं त्याला बाज म्हणजे राहण्यासाठी जे स्थान आहे ते निरालंब आहे. इथं निरालंब म्हणजे त्याला कोणतंच आलंबन नाही असं नाही. त्याला आलंब आपल्या इष्टाचं आलंबन आहे आणि त्याच्या इतर जी आलंबन आहेत ते कोणतंही आलंबन नाही. म्हणजे भौतिक असणारी किंवा क्षणभंगूर असणारी मिथ्या अनित्य असणारं कोणतंही आलंबन नाही. म्हणजे त्याची बाजसुद्धा निरालंब आहे. आणि निरालंब तेज आणि त्याच्यामधून उत्पन्न होणारं जे तेज आहे ते सापेक्ष तेज नाही किंवा ते क्षयातिशय दोषाने युक्त असणारं तेज नाही. तर तो परमात्मा कसा आहे? आपण पाठीमागलं पाहिलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गौर्ण गुण जेथे तो आहारे श्रेयारी पाहिला डोळे भरी. म्हणजे जो सच्चिदानंद असणारं ब्रह्म तेच घनीभूत होऊन भक्तप्रेमासाठी सगुण साकार झालेला असल्यामुळं त्याचं जे तेज आहे तेही निरालंब तेज आहे. आणि त्यामुळं त्या भगवत भक्ताच्या अंतकरणात म्हणजे जे चित्त आहे त्या चित्तामध्ये नेहमी आनंदाचा रस हृदयामध्ये ते ओतत असतं. आधी मध्य अंत राहिला अनंत न दिशे द्वैता द्वैता आत्माराया. या ठिकाणी ज्ञानोबाराय नेहमी ज्ञानोबारायांचं जे काही वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचं सर्वात मानवजातीसाठी वैशिष्ट्य जर काही असेल तर त्यामध्ये द्वैत आणि अद्वैत यांचा सम्यक समतोल मधुर समन्वय आणि तो समन्वय या ठिकाणी सांगतात. आता एवढं त्या सगुण स्वरूपाचं वर्णन केलं आणि पुन्हा सांगतात की हे जे स्वरूप आहे जे भक्त हृदयात नित्य आनंदाचा वर्षाव करतं ते आहे कसं? तर तत्वतः ते आदी मध्य अंत राहिला अनंत. त्याला आदी नाही
मध्यही नाही आणि अंतही नाही, असा आदी मध्य आणि अंत यांनी विवर्जित असणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा कसा आहे तर न दिसे द्वैता द्वैता आत्मारया, तो आत्मा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत पण नाही आणि अद्वैत पण नाही. द्वैत आणि अद्वैत यांच्या आत्यत असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचं आम्हाला कसं दर्शन झालं, सर्व निषेधावधी भूत असं त्या आत्मदर्शन आम्हाला झालं. ज्ञानदेवी सोय अवघाची सामाय सुखदुःख माय आम्हा नाही. ज्ञानदेवी सोय अवघाची सामाय, तो ज्ञानोबारायांचा सोय म्हणजे आवड, आणि दुसरा अर्थ आहे मार्ग, असा एक अर्थ देतात. तर आमचा जो मार्ग आहे, म्हणजे आमचा जो भगवत भक्तीचा मार्ग आहे, त्याच्यामध्ये अवघाचं सामाय, त्यामध्ये तो परमात्मा अवघाचं म्हणजे परिपूर्ण रूपाने तो सामाय म्हणजे तो सर्वत्र भरलेला आहे. म्हणजे आमचा मार्ग आहे सर्वत्र व्यापक, जळीस्थळी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी केवळ परमात्माच अनुश्रित आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, असं त्याचं स्वरूप आहे. अवघाची सामाये, सर्व ठिकाणी तो सामावलेला आहे, म्हणजे तो अनंत आहे. आणि सुखदुःख माये आम्हा नाही. आणि त्या परमात्मा रंगामध्ये रंगल्यामुळं जी काही व्यावहारिक प्रारब्ध प्राप्त सुखदुःख प्राप्त होतात, आम्हाला त्या सुखाविषयीही आकांक्षा नाही, म्हणजे सुखप्राप्तीची इच्छा नाही आणि दुःख निवृत्तीची इच्छा नाही. कारण आमच्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला सुखदुःखाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झालेला आहे. म्हणजे भगवत भक्त हाशे हरीचे दास हरिनामी रंगले, हरीची होऊनी ठेले एकाएकी. हे भगवंताचे जे भक्त आहेत ते भगवत रूपच बनलेले असल्यामुळं भगवत स्वरूपाप्रमाणे त्यांना सुखदुःखाचा झटे किंवा सुखदुःखाचा संबंध त्यांना कधीही लागत नाही. त्या भक्तिप्रेमात रंगल्यामुळं त्यांना बाह्य असणारी सुखदुःख मेरूपासून थोरे देहदुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पडी भरे चित्त न दाटे, अशी त्यांची स्थिती आहे. आता 42 क्रमांकाचा अभंग आहे. सावळियाचे तेज सावळा श्रीहरी, शेजबाज ओवरी ब्रह्मांडाची, गृहदारा दिनमणि तेज देवुनी मेदिनी, मेरु प्रदक्षिणी आप होये. ऐसा हा सावळा सतेज साजणी, म्या आपुल्या अंगणी देखियेला. ज्ञानदेवा साजन सावळी प्रभेचे, मी माझे मोहाचे हरिरूप गृहदारा दिनमणि तेज देवुनी मेदिनी, मेरु प्रदक्षिणी आप होये. ज्याने आपलं सर्वस्व या भौतिक जीवनाला पूर्णपणे उबगून केवळ चिदानंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला समर्पण केलेलं आहे. आपल्या जीवनाचं नावच भक्तिप्रेम ठेवलेलं आहे.
त्याच व्यक्तीच्या द्वारा अशा प्रकारचे उद्गार निघू शकतात आणि अशा महापुरुष संज्ञेला योग्य असणाऱ्या महापुरुषांना ह्या विचारापासून खऱ्या अर्थाने शाश्वत आनंदाची उपलब्धी होते. तेव्हा आता या ठिकाणी सांगतात सावळियाचे तेज सावळा श्रीहरी सेज बाजेवरी, बरोबर आहे ना? नाही, सावळियाचे तेज सावळा श्रीहरी सेज बाज ओवरी ब्रह्मांडाची. सावळियाचे तेज या ठिकाणी सावळेचं तेज म्हणजे ही जी षटचक्र आहेत, ह्या षटचक्रामध्ये मूलाधारापासून शेवटचं असणारं सहस्रार चक्र आहे की ज्याच्या ठिकाणी आपण त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतो. आपले जे कपाल आहे, मस्तिष्क आहे, त्याच्यामध्ये जी हाडं एकत्र मिळतात सर्व हाडं, त्याच्या मध्यभागी असणारं हे जे रंध्र आहे हे ब्रह्मरंध्र आहे. आणि ज्या वेळेला योगाचा साधक ह्या आपल्या प्राणांचं उत्क्रमण करत करत ह्या कोणत्या सहस्रार चक्रापर्यंत येतो, त्यानंतर ब्रह्मांडामध्ये असणारा जो समष्टी प्राण, त्या समष्टी प्राण किंवा त्याला प्राण ह्या शब्दाचा अर्थ उपनिषदामध्ये ब्रह्म असा केलेला आहे, तर त्या ब्रह्मस्वरूपामध्ये तो लीन करून तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. तर ते जे आहे ते सावळियाचे तेज म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये किंवा सहस्रार चक्रामध्ये असणारं जो तेजरूप आत्मा आहे तोच सावळा श्रीहरी, तोच माझा कोण आहे? सावळा घनश्याम असणारा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणजे योगाची जी अनुभूती आहे तीच अनुभूती भक्ताला जशीच्या तशी येते, पण ती जी असते ती अत्यंत कष्ट अव्यक्त गती जी आहे तर देहवान जीवाला ती कष्टकारी आहे. आणि भक्तीची जी साधना आहे या साधनेमध्ये तीच अनुभूती येते, पण ती अनुभूती रसमय आहे आणि ती वृक्ष आहे. तेव्हा सावळियाचे तेज सावळा श्रीहरी सेज बाज ओरी ब्रह्मांडाची. त्याला शय्या म्हणजे जे अंथरूण आहे, पण ते अंथरूण ज्या बाजेवर घालतात आणि ते ज्या ओवरीमध्ये म्हणजे ज्या गर्भगृहामध्ये किंवा आतील खोलीमध्ये, म्हणजे ती जी वास्तू आहे खोली ओवरी, नंतर त्याच्यावर असणारी बाज, त्याच्यावर असणारी शेज, ही सगळी ब्रह्मांडाची, हे संपूर्ण ब्रह्मांडाचं शेज बाज आणि ओवरी कोण आहे? हे सर्व परमात्माचं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याही त्रिपुटीचं दर्शन न होता संपूर्ण ब्रह्मांड किंवा हे अनंत ब्रह्मांड तो परमात्मा स्वरूपाने पाहतो. अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा व्यापक नंदाघरी, हरि हा बालक नंदाघरी, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोढे, असं त्या पांडुरंगाचं वर्णन सांगतात. सावळियाचे तेज सावळा श्रीहरी सेज बाज ओवरी ब्रह्मांडाची, गृह दारा दिनमनी तेज देवनी मेदिनी, मेरू प्रदक्षिणी आप होय. आता सांगतात हा जो भगवत भक्त आहे त्याचा असणारं गृह, घर, दारा म्हणजे पत्नी, किंवा ज्याच्या ठिकाणी जो ह्या सर्व व्यवहार करण्यासाठी जो असणारा दिनमणी म्हणजे दिवसा असणारं प्रकाशक रत्न अर्थात सूर्य, ह्या सर्वांना मेदिनी पृथ्वीवर किंवा पृथ्वीतत्व, ह्या सर्वांना तेज देवनी म्हणजे ह्या सर्वांना प्रकाश देणारा. म्हणजे सर्वांना प्रकाश कोणाचा आहे? परमात्म्याच्या प्रकाशाने हे सगळे प्रकाशित झाले आहेत. जर परमात्म्याचा प्रकाश नसता तर काय झालं असतं? जगदांध्य ह्या सृष्टीमध्ये दिसला तर कोणाला काहीच कळलं नसतं. म्हणजे आणि हा प्रकाश सूर्याचा आहे असं नाही, त्या सूर्यालाही प्रकाश देणारा परमात्मा आहे आणि त्याने ह्या सर्वांना तेज देऊन मेरू प्रदक्षिणी आप होय. ज्याच्यातून काय सांगतात माऊली की ह्या सर्वांना प्रकाश देणारा तो आहे, पण तो जणू काही आप म्हणजे स्वतः मेरू प्रदक्षिणे होय. तो जणू काही मेरू प्रदक्षिणा करायला गेला म्हणजे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. म्हणजे परमात्मा अधिष्ठाना वाचून काहीच होत नाही, पण परमात्मा काहीच करत नाही. आणि अकर्ता अभोक्ता असणाऱ्या परमात्म्याच्या अधिष्ठानावरच संपूर्ण ह्या जगत ब्रह्मांडाचा व्यवहार होतो. म्हणजे असं हे परमात्म्याचं वास्तव स्वरूप आहे. त्याचं असंगत्व निर्विकारत्व जसंच्या तसं राहून संपूर्ण हा व्यवहार या ठिकाणी माया उपाधीच्या द्वारा किंवा मायेचा आणि परमात्म्याचा
काय माया आणि परमात्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध होऊन शास्त्र त्याचं स्पष्टीकरण करतं. म्हणून म्हणतात आमच्या दृष्टीने मात्र हा जणू काही मेरू प्रदेश म्हणजे कशातच सापडलेला नाही. आणि तुम्हाला तर असं वाटतं की यांनी सर्व जगाला चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविन, सगळा प्रकाश कोणाचा आहे परमात्म्याचा आहे. हे अगदी उत्तम आहे किंवा वास्तव आहे असं आपल्याला वाटतं. परंतु तत्वतः जर पाहिलं तर यांनी कोणाला प्रकाश दिलाही नाही आणि कोणाला प्रकाशाची प्रेरणासुद्धा केली नाही. याच्या ठिकाणी वास्तविक म्हणजे कोणतं कर्तृत्व नाही, साक्षात कर्तृत्व तर नाहीच नाही, पण प्रेरक कर्तृत्व देखील माझ्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून म्हणतात मेरू प्रदक्षिणी आपोहेय आयसा हा सावळा सतेज साजनी म्या आपल्या अंगणी देखील. बरं आता परमात्मा कधीच आकाराला येणं शक्य नाही, पण हे सखी मी त्या परमात्म्याचा इतका ध्यास घेतला, इतकं चिंतन केलं आणि त्या परमात्म्याने असा चमत्कार केला. आयसा सतेज सावळा तेजोमय असणारं हे घनश्याम रूप आहे. हे साजनी हे सखे ते म्या आपल्या अंगणी दिखेला, ते माझ्या अंगणामध्ये खेळत असताना मला दिसलं. म्हणून सांगतात ना, एक गोपी म्हणते दुसऱ्या गोपीला शृणु सखी कौतुकमेकम मया नंदनिकेतनांगणे दृष्टम. मी आज नंदाच्या अंगणामध्ये एक कौतुक पाहिलं. कोणतं पाहिलं? धुली धुसरीत धुळीनं माखलेलं असं एक काय वेदांत सिद्धांत. हा संपूर्ण वेदांताचा सिद्धांत कोण आहे? असंग निर्विकार सच्चिदानंद ब्रह्मतत्व. आणि ते नंदनिकेतनांगणे नंदाच्या अंगणामध्ये काय नृत्यती वेदांत सिद्धांत. तो वेदांताचा सिद्धांत त्या ठिकाणी नृत्य करीत आहे. तो मी आपल्या अंगणी देखिला. ज्ञानदेवा साजन सावळीये प्रभेचे मी माझे मोहाचे हरिरूप. आता सांगतात ज्ञानदेवा साधन, ज्ञानदेवाचं प्रेम कुठं आहे? सावळीये प्रभेचे. सावळी असणारी प्रभा किंवा कांती परमात्म्याची, तेच आमचं उद्दिष्ट किंवा लक्ष आहे. तेच आम्हाला धनी धाय परिदृष्टीनं धाय. आम्हाला काय असंच आहे ना की पुढती राजा मन झाले परी न धाय. माझं मन तृप्त झालं तरी खऱ्या अर्थाने तृप्त झालं नाही. पुढती राजा श्री विठ्ठलूप आहे. पुन्हा पुन्हा त्या श्री विठ्ठलाचं दर्शन करावं लागतं. म्हणून हे साजन हे तो ज्ञानदेवा साजन. ज्ञानेश्वर महाराजांना साजन म्हणजे प्रीतीला योग्य किंवा प्रीतीचं परमप्रीतीचं स्थान कोण असेल तर सावळी प्रभा. त्या ठिकाणी असणारी भगवंताची सावळी घनश्याम मूर्ती तेज. आणि मी माझे मोहाचे हरिरूप. आणि या ठिकाणी मी माझे मोहाचे हरिरूप, या ठिकाणी मी किंवा माझं हे काय आहे? हरिरूप मोहाचे. मला कोण पाहिजे? परमात्माच पाहिजे, त्याच्या अतिरिक्त दुसरा कोणीच नको. म्हणून माझा जो मोह आहे तो कुठं गुंतलेला आहे? हरिरूपाच्या ठिकाणी. कारण मला फक्त त्या हरीची कांतीच आवडते असं सांगतात. मी माझे मोहाचे हरिरूप, त्या हरिरूपाविषयीच माझा मोह आहे. आणि माझं मोहाचं आलंबन किंवा स्थान जर तो जे हरी परमात्माच आहे. आणि हीच गोष्ट या ठिकाणी भगवान आपलं ज्ञानोबराय अजून 43 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात. नवल देखिले कृष्ण रूपी बिंब सावळी स्वयंभ मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे. बापर खुमा देवी वरु सावळा सर्व घटी चित्त चैतन्या मिठी घालिता खेवो मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे.
नवल देखिले कृष्ण रूप बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. भगवान माऊली म्हणतात नवल देखिले, मी आज फार मोठा आश्चर्य किंवा चमत्कार पाहिला. कोणता चमत्कार? कृष्णरूप बिंब देखिले. मला कृष्ण परमात्म्याची बिंब म्हणजे मूर्ती त्या ठिकाणी मला दिसली. म्हणजे कृष्ण रूपाने त्या भगवंताचा मला आज साक्षात्कार झाला. सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. ती मूर्ती हरीची मूर्ती म्हणजे त्या श्रीहरीचं जे स्वरूप आहे ते कसं आहे? सावळे स्वयंभ. ते स्वयंभ आहे, तो नाही घडविला नाही बैसविला असं स्वयंभ स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आणि सावळ्या वर्णाचं नीलवर्णाचं ते स्वरूप मी पाहिलं. आणि ते कोणे? ते साक्षात कृष्ण स्वरूप आहे. कृष्णमूर्तीच्या रूपाने मी त्याला पाहिलं. बरं, त्या रूपाचं दर्शन झाल्यावर आपल्या मनाची काय स्थिती झाली? तर मन निवाले समाधान झाले, कृष्णरूपे बोधले मन माझे. आणि त्या भगवंताचं दर्शन होता क्षणीच माझं मन समाधानासाठी जे जन्म वणवण भटकत होतं ते मन निवाले. ते मन आता निवांत झालं. ते मन आता इकडं तिकडं भटकण्याचं थांबलं. कारण का? ते कशासाठी? त्याला सुखाभिव्यक्ती व्हावी म्हणून ते मन इकडं तिकडं वणवण त्या ठिकाणी फिरत होतं, भ्रमण करीत होतं. पण त्याच्या भ्रमणाची शांती झाली आणि समाधान झाले. त्याला आता समाधान, शांती, परमानंद प्राप्त झाला. म्हणून आता ते मन या ठिकाणी समाधानी झालेले आहे. बरं, त्या मनाला केवळ असा आनंद मिळाला नाही की सामान्य जीवांना जेव्हा अनुकूल विषयाची प्राप्ती होते तेव्हा त्यांनाही आनंद होतो, पण तो आनंद कसा असतो? क्षणभंगूर, क्षणिक असतो. आणि या ठिकाणी परमात्म्याने आम्हाला दर्शन देऊन अशा प्रकारचा क्षणिक किंवा ज्याला देशकाल वस्तू यांच्या परिच्छिन्न असल्यामुळं हा अव्यापक किंवा क्षणभंगूर परतंत्र असा क्षयातिशय दोषाने युक्त एवढाच आनंद आम्हाला त्या परमात्मदर्शनाने दिला नाही. तर कृष्णरूपे बोधले मन माझे. त्या कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्याने माझ्या मनाला बोध केला. म्हणजे माझ्या मनाला जीवात्मा आणि परमात्मा यांचं अखंड संचलेलं नित्य ऐक्य जे आहे त्या स्वरूपाचं ज्ञान मला त्यांनी बोध मला करून दिला. म्हणजे याचा अर्थ साधकाने केवळ त्या सगुण साकाराच्या भक्तीमध्ये रंगामध्ये रंगलं तर तोच भगवंत सांगतो ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. मी त्यांना हा माझा ज्ञानयोग मी देतो, बुद्धियोग देतो. आणि त्याप्रमाणे म्हणतात की कृष्णरूपे बोधले मन माझे. बाप रखुमा देवीवरू सावळा सर्व घटी, चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो. म्हणतात बाप रखुमा देवीवरू ज्ञानोबारायांचं हे प्रत्येक अभंगाचं शेवटचं चरण आहे. तर त्यामध्ये ते आपला असणाऱ्या इष्टदैवताचं स्मरण करतात. माझा बाप असणारा रुक्मादेवीचा वर असणारा जो श्री विठ्ठल परमात्मा, जो सावळ्या वर्णाचा, तो सावळा सर्व घटी, तो परमात्मा कुठं आहे? तर सर्व घटांमध्ये. घटघट बिचमे राम रमय्या. विठ्ठल सर्व घटी राम देहो देही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. या ठिकाणी आकाशस्थ असणारा जो सूर्य आहे तो त्याची किरणं हजारो असली तरीसुद्धा त्या रश्मींचं किंवा सूर्यकिरणाचं मूलभूत अधिष्ठान जसा तो सूर्य आहे त्याप्रमाणे माझा असणारा बाप रखुमादेव विठ्ठल हाच सर्व घटांमध्ये व्यापलेला आहे. आणि चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो. आणि हे परमात्मा जो आहे त्या परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. आणि त्या चैतन्याला चित्त म्हणजे माझं जे चिंतन करणारी अंतकरणाची वृत्ती अर्थात चित्त, त्या चित्ताने मिठी घालीत खेवो. जेव्हा मी त्या अनंत व्यापक असणाऱ्या एकमेवाद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेद रहित देशकाल वस्तू परिच्छेद रहित केवळ असणारं असंग निर्विकार अखंड अभंग असं जे तत्व आहे त्या तत्व मीच आहे अशी त्याला मिठी घातली, आलिंगन दिलं. म्हणजे
त्या परमात्म तत्व आणि आत्मतत्वाच्या ऐक्याचा, जीव ब्रह्मैक्याचा निश्चय ज्या क्षणी झाला त्या क्षणी मला काय झालं, मिठी घाली तर खेवो, त्याच क्षणी मला बाप रखुमा देवीवरू सावळा सर्व घटी, तोच परमात्मा सर्व ठिकाणी मला दिसायला लागला. आता आपली झालेली स्थिती काय आहे, कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब होईने घेरा. या ठिकाणी मी जिथं पाऊल टाकील ते कुठं पाऊल टाकावं असं मला वाटायला लागलं. जिथं पाहतोय तिथे त्या ठिकाणी मला त्या परमात्म्याचंच दर्शन व्हायला लागलं. आता मला जिकडे पाहे तिकडे बाई, श्रीहरी वाचुनी तुझे नाही, अशा प्रकारची व्यापक अनुभूती ह्या सावळ्या घनश्याम अशा माझ्या इष्ट देवतेने, परमात्म्याने, श्री विठ्ठलाने मला प्राप्त करून दिली. या अभंगामध्ये या असं सांगतात, कृष्णरूप बिंब. आपण कृष्णरूप प्रतिबिंब म्हणत नाही. हे जे माझं आवडतं हेच सर्व जगदाधिष्ठान आहे इतकी त्या भक्ताची सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. हा श्रीहरी परमात्मा जो अलक्ष्य आहे, अवाच्य आहे, तर असं न म्हणता तो जो परमात्मा माझ्या दृष्टिक्षेपात आपल्या करुणा वरुणालय परमात्मा आपल्या कृपेने मला त्याचं दर्शन देतो, ते तो बिंबरूप आहे. आणि ती सावळी मूर्ती स्वयंभ आहे. वास्तविक स्वयंभ कोण आहे, परमात्म स्वरूप आहे, जे अलौकिक आहे, दिव्य आहे, अतिंद्रिय आहे. परंतु या ठिकाणी जरी मला हे माझ्या इंद्रियांना विषय होणारा हा परमात्मासुद्धा तेच स्वरूप झालेला असल्यामुळं तोही कसा आहे, सच्चिदानंदच आहे. म्हणून म्हणतात की नवल देखिले कृष्णरूप बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले, कृष्णरूपे बोधले मन माझे. बाप रखुमा देवीवरू सावळा सर्वा घटी, चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो. आम्ही जेव्हा त्या परमात्म्याला आलिंगन दिलं त्याच वेळेला आम्हाला सर्वत्र भगवत दर्शन त्याच्या कृपेने होऊ लागलं. म्हणजे ह्या वारकरी संप्रदायाच्या भक्ती सिद्धांतामध्ये किंवा त्या तत्त्वज्ञानामध्ये दोन्हीमध्ये ऐक्यता आहे. सगुण निर्गुण नाही भेद रे. आपण आपल्या अधिकारानुरूप कोणत्याही व्यक्त स्वरूपाची किंवा अव्यक्त स्वरूपाची उपासना केली तर आपल्याला कोणत्याही रीतीनं व्यक्त आणि अव्यक्त या दोन्हींचंही अनुभूती येते. आणि व्यक्त आणि अव्यक्ताच्या अतीत असणारं जे व्यक्तातीत असं आपलं वास्तव स्वरूप आहे त्या स्वरूपाचंही ज्ञान होतं. आणि ज्ञान होऊन पुन्हा उरले उपाधी कारणे. जोपर्यंत आपलं आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत भगवत भजनाचा आनंद घेता येतो. आणि अशा प्रकारचं जे वारकरी संप्रदायाच्या संतांना अभिप्रेत असणारं जीवनमुक्त पुरुषाचं जीवन, त्या जीवनशैलीचं वर्णन ज्ञानोबारायांनी पदापदामधून आणि ह्या रूपवर्णाच्या प्रकारामध्ये एका अभंगामधून हेच वर्णन पुन्हा पुन्हा अभ्यासांगाने केलेलं आहे की जेणेकरून मुमुक्षुनी आपल्या जीवनामध्ये हेच उद्दिष्ट धारण करावं आणि आपल्या गंतव्याला, आपल्या स्वस्वरूप स्थितीला प्राप्त व्हावं. अशा प्रकारचं ज्ञानोबरायांचं मनोगत ह्या प्रत्येक अभंगातून, पदापदातून, चरणातून आपल्याला दिसून येतं. राहिलेला विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.